नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज आहे तारीख 19 मे 2026 आणि लाडकी बहीण योजनेबद्दल मार्च एप्रिल हप्ता याबद्दल मी लेटेस्ट अपडेट घेऊन आलेलो आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. ज्या ज्या ताज्या अपडेट आलेल्या आहेत, ज्या ज्या मोठे अपडेट आलेले आहेत सरकारकडून, ते आपण एक एक करून बघून घेऊयात. आणि काही प्रश्नांची उत्तरं आहेत, मला माझ्या काही व्हिडिओमध्ये महिलांनी विचारलेले आहेत प्रश्न. त्या प्रश्नांची उत्तरे मी सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. मार्च एप्रिल महिन्याचे हप्ते अजून किती दिवसात मिळणार आम्हाला? आता वितरण तर 2 दिवसात संपलं आहे. आता पुढे आम्हाला पैसे मिळणार का? कोणत्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि लाखो महिलांचे पैसे अजून का अडकलेले आहेत? सगळी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्पष्टपणे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आणि ज्या महिलांना पैसे आले असतील त्या महिलांनी या व्हिडिओच्या खाली कमेंट करा, तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगा, ज्यामुळे दुसऱ्या महिलांनासुद्धा समजेल की बाबा या जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत. ओके. ज्या महिलांना नाही आले त्यांनीसुद्धा लिहा. तुमचं काही कारण असेल, प्रॉब्लेम असेल, ते सुद्धा तुम्ही मला व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय देईल. ओके. आता जी पहिली अपडेट आहे याबद्दल जर सांगायचं झालं तर सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्यातील काही महिलांच्या खात्यात मार्च महिन्याचा 1500 जो हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. पहिल्यांदा झालं आहे काय? पहिल्यांदा मार्च महिन्याचा हप्ता आला खूप साऱ्या महिलांना. लगेच दुसऱ्या दिवशी किंवा थोड्या वेळाने लगेच 1500 रुपये आलेले आहेत. म्हणजेच की 2 महिन्याचं वितरण आलेलं आहे. 14 आणि 15 मेपासून अनेक महिलांना बँकेचे SMS मिळाल्याची माहिती समोर आलेली आहे. म्हणजेच की 3000 रुपये मिळायला सुरुवात झालेली आहे. 2 महिन्याचे काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले असून उर्वरित महिलांना टप्प्याटप्प्याने रक्कम दिली जात असल्याचे सुद्धा आता पुढे दिसून येत आहे, सांगितले जात आहे. आता उर्वरित महिला कोण? ज्या महिलांची KYC कंप्लीट झालेली आहेत, ज्या महिला या उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये लाडकी बहीण योजनेचं जे उत्पन्न क्रायटेरिया आहे त्या क्रायटेरियामध्ये बसतात. ओके. त्या महिलांना नक्कीच हे पैसे मिळणार आहे. जर तुमची KYC कंप्लीट असेल, सगळं योग्य असेल, DBT तुम्ही केला असेल, आधार लिंक असेल अकाउंटला, बँक अकाउंटला, तर नक्कीच तुम्हाला रक्कम मिळेल. ओके. आता दुसरा जो अपडेट आहे आपला, याविषयी जर सांगायचं झालं तर आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत दुसरी एक अपडेट समोर आलेली आहे. अनेक महिलांना अजून एप्रिलचा 1500 हप्ता मिळालेला नाही आहे. ओके. काही महिलांना मार्चचा मिळाला आहे पण एप्रिलचा अजून मिळालेला नाही आहे. आता एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवून घ्या की तुमची KYC कंप्लीट आहे, तुम्हाला एप्रिलचा हप्ता जर आला असेल, वितरण हे आला असेल, तर नक्कीच तुम्हाला एप्रिलचा सुद्धा येईल. ओके. कारण की दोन्ही महिन्याचे हप्ते तेव्हाच सरकारकडून येत आहेत जेव्हा सगळं काही तुमचं ओके आहे. ओके. तुमचं उत्पन्न क्रायटेरिया बरोबर आहे, तुमची KYC कंप्लीट आहे, तुमचं बँक अकाउंट लिंक आहे. ओके. सर्व गोष्टी जर बरोबर असतील तरच मार्चचा हप्ता येत आहे. म्हणून त्यामुळे तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. आता तुम्हाला कंटिन्यू तुमच्या अकाउंटवर पैसे यायला सुरुवात होतील. ओके. एप्रिलचा हप्तासुद्धा तुम्हाला 1 ते 2 दिवसामध्ये नक्कीच येईल. ओके. आता अनेक महिलांना अजून एप्रिलचा 1500 हप्ता मिळाला नाही आहे. सरकारकडून व्हेरिफिकेशन प्रक्रिया सध्या सुरू असल्यामुळे वितरणाला थोडा उशीर होत असल्याचे सांगितले जात आहे. ओके. आता पैसे उशिरा येण्यामागची कारणे. ओके. याविषयी जर सांगायचं झालं तर आता कारणं जर सांगायची म्हणली तर काय आहेत कारणे? KYC अपूर्ण असणे, आधार आणि बँक खाते लिंक नसणे, DBT इनॲक्टिव्ह असणे, अर्जातील माहिती मिसमॅच असणे, डुप्लिकेट अर्ज असणे, या कारणांमुळे लाखो महिलांचे पेमेंट सध्या होल्डवर गेलेले आहेत. ओके. आता दुसरी अपडेट म्हणजे 66 ते 70 लाख महिलांवर कारवाई झालेली आहे. सरकारने मोठ्या व्हेरिफिकेशन ड्राईव्हनंतर ओके जवळपास 66 ते 70 लाख महिलांची नावे अपात्र यादीत टाकल्याची माहिती समोर आलेली आहे. काही महिलांची कागदपत्रे चुकीची आढळली तर काही लाभार्थी पात्रतेच्या बाहेर असल्याचे सांगितले जात आहे. ओके. आता अजून किती दिवस लागणार हप्ता यायला? ओके. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार मी तुम्हाला सांगतो महिलांना, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मार्च आणि एप्रिलचे हप्ते टप्प्याटप्प्याने जमा होण्याची शक्यता आता व्यक्त केलेली जात आहे. ओके. काही रिपोर्टनुसार काही महिलांना 3000 रुपये एकत्र मिळू शकतात अशीही चर्चा सुरू आहे. मात्र सरकारकडून अजून अधिकृत घोषणा आलेली नाही आहे. पण मी तुम्हाला सांगतो 3000 रुपये तुम्हाला एकत्र अकाउंटवर येतील जर तुमची KYC कंप्लीट असेल तर. फक्त थोडासा वेळ द्या. ओके. या आठवड्यामध्ये किंवा या मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तुमच्या अकाउंटवर पैसे येतील जर तुमची KYC कंप्लीट असेल बरोबररित्या. ओके. तर आता महिलांनी करावे काय? ओके. जर तुमच्या खात्यात अजूनही पैसे आले नसतील तर लगेच ही कामं तुम्ही करून घ्या. ओके.
KYC कंप्लीट आहे का ते तुम्ही एकदा चेक करून घ्या, तपासा. नसेल तर आता तर ती डेट निघून गेलेली आहे KYC करण्याची. आधार बँक लिंक व्हेरीफाय करा तुम्ही नसेल केलं तर. DBT ॲक्टिव्ह आहे का ते एकदा बँकेत जाऊन तुम्ही विचारपूस करा. अर्जातील नाव आणि माहिती तुम्ही चेक करू शकता, तपासा. ओके, जवळच्या CSC सेंटरमध्ये जाऊन तुम्ही चौकशीसुद्धा करू शकता, कारण छोटीशी चूकही तुमचा हप्ता अडकवू शकते, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ओके, तर बहिणींनो, तुमच्या खात्यात मार्च किंवा एप्रिलचा हप्ता आलेला आहे का? नसेल आला किंवा आला जरी असेल आणि व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही, आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगायला विसरू नका. आणि अशाच महाराष्ट्रातील सरकारी योजना आणि ताज्या अपडेटसाठी माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि माझं बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.